मॉर्निंग. आज आपण नुब्रावरून पँगॉंगला जाणार आहोत. नुब्राला 2 रात्री स्टे झाला आहे. काल रात्री पाऊस झाला आणि थंडी भयानक वाढली. रात्री बराच पाऊस पडला होता आणि त्यामुळे पाणी पण जास्त गरम नव्हतं. आज सगळेजण आता तयार होऊन लवकरात लवकर निघायचंय. आपण तयार झालोय. वातावरण सकाळी ढगाळ होतं, क्लिअर वाटतंय थोडंसं. बघत आता पाऊस बिऊस कसं काय. नाश्ता सांगून त्याला पटापट निघायचं आहे. मी आज इनोवामध्ये जाईल. काल पण इनोवामध्ये होतो. इनोवामध्ये लवकर निघूयात. आपल्या कंपनीचं लोक. सकाळचे 7 वाजलेत, पण आपल्याकडे सूर्य 9 वाजता जेवढा असतो तेवढा वरती आलेला आहे. 2 तास आपल्या पुढे आहे. लवकर उजाडतं इथे खूप. आणि रात्री 7 वाजेपर्यंत ऊन असतं आणि पावणे 8 वाजेपर्यंत उजेड असतो व्यवस्थित. काल 8-10 वगैरे अंधार पडला, नाहीतर उजेड चांगला असतो. गेले तिकडे सगळे एकमेकांना ग्रीट करतात. जुले हाय बाय सगळं मिळून जुले असतं. लोक खूप छान आहे तिकडे, हेल्पफुल आहेत, मदत करतात चांगलं. आज काकांनी नाश्त्याला पोहे बनवले होते, बॉइल्ड एग आणि आलू पराठा असा नाश्ता होता. काल सारखंच आपण चालत चाललो आपल्या दुसऱ्या हॉटेलला. आपलं एक इनोवाचं बुकिंग आपण या हॉटेलला केलेलं आहे, कारण की होमस्टे छोटे छोटे आहेत. सगळीकडे रूम थोड्या अवेलेबल नसतात आणि बऱ्याच आधीपासून बुकिंग करावं लागतं. टेंटमध्ये जे होते त्यांना सगळ्यांना काल चांगलीच थंडी वाजली. आता पँगॉंगला बघूयात काय वाट लागणार आहे. स्वच्छ पाणी आहे. हेच पाणी लोक पिण्यासाठी वापरतात, पण त्याला फिल्टर करतात, कारण की कसं गाव आहे आणि वरतून येत आहे. जनावर वगैरे असतात वरती. घाण तर करत नाही, पण पायानी वगैरे माती थोडस गढूळ वगैरे होतं पाणी. असा भरपूर फोर्स असतो पाण्याला. शेतामध्ये घेण्यासाठी हे उघडलं की त्यांच्या शेतामध्ये पाणी चाललं जातं. असं आहे. पूर्ण गावामध्ये यांनी छोटे ओहोळ जे आहेत त्याच्यानी फिरवलेलं आहे. इकडे मस्त हिरवळ आहे. हिवाळ्यामध्ये इथलं टेम्परेचर -20, -25, -30 दरम्यान जातो. नोव्हेंबरमध्ये -20 पर्यंत जातं. पण ही जागा अशी आहे की त्यांना निवांत एन्जॉय करायचे नेचर. ते इथे आरामात 2 दिवस 3 दिवस मुक्काम करू शकतात, 3 रात्र. ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर आपण पँगॉंगच्या दिशेने निघालो आहोत. लेह लडाखमध्ये रस्त्याची कंडिशन्स फारशे चांगल्या नाही आहेत. जसं नुब्रा व्हॅली ते पँगॉंगचा रस्ता हा अजिबातच नसल्यात जमा आहे, तरीसुद्धा सगळेजण या रस्त्यावर खूप जास्त एन्जॉय करतात, कारण की डेस्टिनेशनपेक्षा लेहमध्ये नेहमीच रस्ते सुंदर वाटतात.
कारण की या रस्त्यावरून दिसणारं प्रकृतीचं खूप सुंदर असे नजारे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कंडिशन्स खूपच वाईट आहे, त्यामुळे असं आपल्याला उतरून रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये दगड टाकावे लागतात. त्यानंतर आपल्या गाड्या पुढे निघतात. आपल्याला या कार्यामध्ये आजूबाजूचे सोबतचे जे गाडीवाले आहेत ते पण मदत करतात आणि एकमेकांच्या मदतीच्या साहाय्याने आपण हळूहळू पुढे सरकत असतो. रस्त्यावर असे बरेच ठिकाणी वॉटर क्रॉसिंग मिळतात. त्याच्यामध्ये काही जण गाड्या पण धुतात, काही जण एन्जॉय करतात आणि काही जणांना वेळ कमी असल्यामुळे सरळ पुढे निघून जातात. आपापल्या पद्धतीनं प्रत्येकजण लेह लडाखमध्ये एन्जॉय करतच असतात. लेहमध्ये फिरत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भूभाग दिसतात. जसं आपल्याला जे दिसतं आहे ते मंगळावरच्या जमिनीसारखं भूभाग आहे. अजून एक जागा आहे की जिथे मार्स किंवा मूनलँड पण आपण म्हणू शकतो, अशी पण जागा लेहमध्ये आहे. ते मॅग्नेटिक हिलच्या पुढे आपल्याला शेवटच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. पँगॉंगला जाताना तांगसे म्हणून छोटंसं गाव आहे, मिलिटरीचं बेस आहे इथे मोठा. पेट्रोल पंप पण आहे. इथे हॉटेलला थांबलेलो आहेत. हा व्ह्यू आहे पूर्ण. ते पकड ग, काढ व्हिडिओ लावतात ना स्टिकर. स्टार्ट करू? नाही, चालूच आहे. ट्रॅव्हल बेचं इथे आणि आपली जी बायकिंगची कंपनी आहे द क्वेस्ट त्याच्या इथे. लंच वगैरे झाल्यानंतर आपण पँगॉंगकडे प्रवास सुरू केला. रस्त्यामध्ये असे बरेच ठिकाणी आपल्याला ग्रासलँड, छोट्याशा स्ट्रीम्स वगैरे दिसत असतात. खूप फोटोजेनिक स्पॉट असतात हे. आणि या स्पॉटच्या नंतर आपल्याला लडाख ज्याच्यासाठी फेमस आहे ते छोटे छोटे असे उंदरासारखे प्राणी बघायला मिळतात. काय नाव आहे बघूयात आपण. नाही उंदरासारखे असतात. नाही
हे बघ, हे इथे क्लोजअप घे फोटो. हे बघ घेतात कडे नाही. दोन पायावर तिचा फोटो घे लवकर. दोन पायावर उभा राहते. दोन पायावर उभा राहतो ना. मदर आहे असं. भरपूर आहे तिथे. वेळ आहेत त्यांचे. बिळामधून बाहेर येतात ते. डोक्याला लाव ना. ज्यासाठी आपण प्रवास केला होता तो क्षण शेवटी येतोच. पँगॉंग लेकचं निळशार पाणी ज्यावेळेस प्रथम नजरेस पडतं त्यावेळेस भान हरपून आपण त्याच्याकडे पाहत राहतो, कारण की या प्रकारचं दृश्य आपण आधी कधी बघितलेलं नसतं आणि जो अनुभव आहे तो शब्दात वर्णन करण्या एवढा नाही आहे. तो एक्सपिरियन्स तुम्हाला तिथे जाऊनच मिळू शकतो. त्याच्यानंतर आपण थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि अशा जागेवर जाऊन फोटो काढणं हे खूपच वेगळा अनुभव असतो. या ठिकाणी आजूबाजूला कोणीच टुरिस्ट नव्हते, फक्त आपण 5-6 जणच होतो. त्याच्यामुळे फोटो काढण्यात अजूनच मजा येत होती. सगळेजण सुखरूपपणे काहीही त्रास न होता पँगॉंग लेकला पोहोचले होते. त्याच्यामुळे स्वतःला डान्स करण्यापासून रोखणं अशा कंडिशनमध्ये थोडंसं अवघडच होतं. त्याच्यामुळे काही जण आपल्याला डान्स करताना जॉईन झाले.
इंस्टाग्रामसाठी काहीतरी रील बनवणं आवश्यकच होतं, त्याच्यामुळे थोडाफार मी सुद्धा प्रयत्न केला इंस्टाग्रामसाठी रील बनवण्याचा. गुड मॉर्निंग. काल व्हिडिओ नाही काढला. काल संध्याकाळी पँगॉन्ग लेकला पोहोचलो होतो. इथे आपलं कॉटेज आणि कॅम्प, हिमालयन इन नावाचं कॉटेज, 5च कॉटेज आहेत तुमच्याकडे, आणि कॅम्प आहे, तिथे मुक्काम केला होता. संध्याकाळी थंडी कमी होती. रात्र जशी जशी वाढली थंडी वाढत गेली. लोकांना थोडा त्रास व्हायला चालू झाला. ऑक्सिजन सिलेंडर आपण कॅरी करतो नेहमीच. एकाला ऑक्सिजन दिलं पण कुणाचीच अशी शांत झोप झाली नाहीये. जनरली कसं की ऑक्सिजनची कमी असते, त्यामुळे थोडंसं इकडे होतं तसं, झोप होत नाहीत, मनामध्ये असे वेगवेगळे विचार येतात. साधारण कमी ऑक्सिजन असल्यामुळे तसं होतं. मी मागचा व्ह्यू दाखवतो. हे कॅम्पचं किचन आहे, हे एंट्रन्स आहे इकडे, आणि इथून टेंट चालू होतात. असे लाईन मध्ये आपले टेंट होते, आणि हे इकडे 3 टेंट्स, आणि हे इकडे 5-6 कॉटेजेस, आणि ही पुढे पँगॉन्ग लेक. जेवण खूपच छान होतं, सगळ्यांना आवडलं. अंडा करी होती, व्हेजमध्ये आलू, दाल मखनी, जीरा आलू होता, स्वीटमध्ये खीर होती. स्नो कॅप माउंटन्स आहेत वरती इकडे. खाली आम्ही पाण्याजवळ जाऊन आलो काल. पाण्याजवळून असे ब्ल्यू कलरचे फोटोज मध्ये, जसं ब्ल्यू कलरचं पाणी येतं पाण्याजवळ जाऊन तसं दिसत नाही, नॉर्मल पाण्यासारखंच दिसतं. वरतूनच पाणी ब्ल्यू असतं. ते तुम्हाला ब्ल्यू कलरचं पाणी सोबत फोटो काढायचे असतील तर थोडंसं लांबूनच फोटो काढावे लागतात. ही 30% लेक इंडियामध्ये आहे आणि 60% चायनामध्ये आहे. सकाळी इथे 5 वाजताच उजळलं, 6 वाजता चांगलंच ऊन वर आलं. ऊन हवा नसेल तर थंडी नाही वाजत इथे अजिबात. रात्री पण तेच होतं, हवा नसेल तर थंडी नाही वाजत, हवा आली थंडी वाजते. कॅम्प पण स्पेशियस आहेत, कोझी आहेत, थंडी वाजत नाही एवढी. मेन म्हणजे जेवण खूप सुंदर आहे इथलं. आम्ही दरवेळेस दुसऱ्या कॅम्प करतो पण जेवण एवढं चांगलं नसायचं, मग आम्ही आता हिमालयन इनकडेच करतो नेहमी बुकिंग. जेवण खूपच सुंदर असतं. तर आपल्यासोबत रवी आहे, पहिल्यांदाच ॲडव्हेंचर ट्रिपला आलेला आहे. त्याला आम्ही मागच्या वेळेस स्पितीला फोर्स केला होता, पण स्पितीला नाही जमलं त्याला कामामुळे. यावेळेस त्याला फोर्सफुली आम्ही लडाखला घेऊन आलोय. तर त्याचं आपण ओव्हरऑल लडाख बद्दलचा एक्सपिरियन्स ऐकूयात की रिजन कसं आहे, इथले लोक, इथलं जिओग्राफी किंवा इथले जे व्ह्यूज आहेत, माउंटन्स आहेत, लोक कशी आहेत. मी रवी जाधव. बेसिकली मी महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यातून येतो. नांदेड म्हणजे एकदम गरम प्रदेश आमचा. आणि ह्या लेह लडाखबद्दल जितकं मला माहिती आहे ते मला जितकं मूवीज, यूट्यूबवरून, वेगवेगळ्या चॅनलमधून मी नेहमी बघायचो. याची इच्छा पण खूप व्हायची, पण जसं की इथलं ॲटमॉस्फिअर आहे, टेम्परेचर आहे, बर्फ, थंडी, हे मला असं वाटायचं की मी सस्टेनच करू शकणार नाही. आणि अशामध्येच माझा मित्र अनिरुद्धनी मला विचारलं, आमचं स्कूलचं एक रियुनियन पण करायचं होतं आम्हाला. तर मला वाटलं की फक्त एखादा 2 दिवस, 6 दिवसापैकी 2 दिवस जाऊन बघावं, तिसऱ्या दिवशी आपल्या थंडी वाजल्यानंतर रिटर्न फ्लाईट घेऊन पळून जाऊ तिथे. पण जितकं आयुष्यामध्ये लोक 4 धाम यात्रेला महत्त्व देतात, देवदेव दर्शनाला,
तसं प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा येऊन हा हिमालयाचा एक्सपिरियन्स करून घ्यायला पाहिजे. आणि आम्ही ह्या ट्रॅव्हल बी कंपनीसोबत आलो, त्यामुळे बिलकुल त्याला कुठलंही आम्हाला टेन्शन नाही. इतका चांगला एक्सपिरियन्स, खूप चांगलं फूड आणि इतके चांगले हॉटेल्स आम्हाला मिळाले की बेसिकली हा ट्रिप म्हणजे असं जितकं मी इमॅजिन केलं होतं त्याच्यापेक्षा इतका छान ट्रिप झाला की मी आता त्याच्यानंतर लवकरच माझे 2 मुली आहेत आणि त्या छोट्या आहेत आता बेसिकली 3 आणि 6 महिन्याची, 3 वर्ष आणि 6 महिन्याची. ते थोडे 1-2 वर्ष झालं की मी त्यांना लगेच ह्याच कंपनीसोबत आणि रुद्रसोबत पुन्हा एकदा आम्ही नक्कीच हा ट्रिप करू. तुम्ही सुद्धा या. पँगॉंग जो तुम्ही मूवीमध्ये बघितलाय तो प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर मूवीपेक्षा जास्त तुम्हाला सुंदर वाटेल. आज आम्ही ह्याच ठिकाणी आमच्या ट्रिपचं शेवट होत आहे. पुन्हा नक्कीच पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. थँक्यू. रवीचा जसा आपण एक्सपिरियन्स बघितला, इथे यायला बरेचसे लोक घाबरतात, पण एकदा जर का तुमच्या मनामध्ये निर्णय डिसिजन घेतला मला वाटत नाही की काही जास्त त्रास होतो. तर काल रात्री बऱ्याच लोकांना त्रास झाला, पण असं एक्स्ट्रीम त्रास नाही झाला. फक्त झोप कमी झाली, इतका त्रास आहे आणि थोडंसं डोकं जड पडतं आणि नाक वगैरे कोरडे होतात. पण कुणाला असं उलट्या होणं किंवा अनइझी फील होणं असं होत नाही. आणि हा एक रिजन आहे आपल्याकडे इंडियामध्ये. बेसिकली कसं आहे की सगळंच एक्स्ट्रीम कंडिशन्स आपल्याला बघायला मिळतात. जसं आपल्याकडे भरपूर पावसाचं रिजन आहे, जसं चेरापुंजी, त्याच्यामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो. द्रास जो एरिया आहे कारगिलच्या पुढे, तो वर्ल्ड 2nd कोल्डेस्ट सबकॉन्टिनेंट आहे, तो पण इंडियामध्ये आहे. सगळ्यात हाईटवाला जो एरिया आहे जो लडाख रिजनमध्ये आहे, हायेस्ट मोटरेबल रोड जो आहे तो पण लडाखमध्येच आहे. त्याच्यामुळे कसं आहे की आपल्याला विदेशात जाण्याची गरज नाही पडत. इंडियामध्ये एवढं काही बघण्यासारखं आहे. आणि हा जो पार्ट आहे हा खूप खूप सुंदर आहे, म्हणजे आपण इमॅजिन पण नाही करू शकत. लोकांना ट्रॅव्हलिंगचा त्रास होतो, पण जे काही नजारे दिसतात आपल्याला त्याच्यामुळे तो त्रास असं जाणवतच नाही की प्रत्येक ठिकाणी काही ना काही व्ह्यू पॉईंट दिसतात, काहीतरी वेगळं बघायला मिळतं. त्याच्यामुळे तो प्रवास जाणवत नाही कधीच. आणि लेह लडाख हा रिजन असा आहे की डेस्टिनेशनपेक्षा तुमचा प्रवास खूप सुंदर आहे. डेस्टिनेशनमध्ये तुम्ही हार्डली येऊन 5-10 मिनिटं फोटो वगैरे काढाल तेवढंच, पण जो डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठीचा जो रस्ता आहे तो खूप सुंदर आहे. त्या रस्त्यावर तुम्ही 10 वेळा थांबा. त्याच्यामुळे होतं कसं की तुम्हाला कंटाळा येत नाही. याच्यामध्ये बरेचसे अनएक्सप्लोर्ड रिजन आहेत की जे ऑफबीट डेस्टिनेशन्स म्हणू शकतो. जसं पुगा व्हॅली आहे, ते हॉट वॉटर स्प्रिंग्स आहेत आणि एक गवताचा प्रदेश आहे की तो थोडासा बबल टाईप आहे. बबल जसे येतात तसं तो एरिया आहे पुगा व्हॅली. त्याच्यानंतर आता जो वर्ल्ड हायेस्ट मोटेबल रोड आहे 19,200 फूट हाईटवरचा ओमलिंगला पास, तो पण इकडेच आहे. तिथे पण खूप कमी लोक जातात सध्या, कारण की तो थोडासा ॲडव्हेंचरस स्पॉट आहे. तो हाईट प्रत्येकाला सहन होईल नाही होईल सांगता येत नाही. गाड्यांची लिमिटेशन्स आहेत तिथे. बाईकवाले जास्त जातात तिकडे, फॅमिली टूर्स फॅमिलीवाले पेक्षा. आणि आपली जे अरेंजमेंट असतात ते आपण सेफ्टी प्रिकॉशन्स वगैरे सगळे सोबत ठेवतो. त्याच्यामुळे असं अजूनपर्यंत कोणाला कशी वेळ नाही आली आहे की त्याला बाबा रिटर्न जायचं आहे, रिटर्न घेऊन सोडायचं आहे, असं अजूनपर्यंत तर कोणाला झालं नाही आहे. पॅंगॉंगकडे जायचं रस्ता आहे. मागे कॅम्प दिसतात, थोडंसं चालावं लागतं 200-300 मीटर. आपण कुठे थांबलो होतो काल? तिकडे होतो. तिकडे झाला.
झाली याची जनरली 18 वर्षाच्या लग्नानंतर असाच केक कापायला मिळतात. ठीक आहे. आता विचार करा की नवऱ्याची काय हालत होते 18 वर्षामध्ये. बायकोची पण होतं बरं का. हे 18 वर्ष लग्न झालेलं आपलं कपल, त्यांचं आपण आज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणार आहोत. विनया आणि बालाजी फ्रॉम नांदेड, महाराष्ट्र. बेसिकली त्यांचं एक ड्रीम होतं की एखादी तरी अॅनिव्हर्सरी त्यांच्या ड्रीम डेस्टिनेशनला सेलिब्रेट करायची आहे. विनयाचं ड्रीम डेस्टिनेशन होतं पँगॉंग लेक, लेह लडाखमध्ये. तर ते यावर्षी 18व्या वर्षी लग्नाचं कम्प्लीट झालेलं आहे. आणि विनयानी सरप्राईज गिफ्ट दिलं होतं बालाजीला. ते महत्वाचं आहे. बालाजीच्याच पैशाने बालाजीलाच गिफ्ट देण्यात आलेलं आहे. चला मग तुम्ही बसा दोघं जण. बसा खाली. एवढे कॅमेरेवाले आहेत. हो. नशीब आहे आमचं. बघा इकडे. अनोख्या पद्धतीनं सेलिब्रेशन होत आहे दोघांचं. हॅपी अॅनिव्हर्सरी गाईज. दोघांनी इकडे बघा. यस. एकमेकांना खाऊ घाला. आमची विनय किती दिलदार आहे. माझं वजन वाढवायला. केक आम्ही जवळपास 150 किलोमीटर लांबून आणलेला आहे. हुंडर मध्ये एकच ठिकाणी मिळतो केक. तिथे बेकरी आहे एकच. वरती आपले लोक आहेत वरती. आणि बालाजीची अॅनिव्हर्सरी आपण सेलिब्रेट केलेली इकडे. मागचं व्ह्यूज खूप सुंदर दिसतात, पण पाणी पण खूप स्वच्छ आहे. असं पाणी आहे एकदम स्वच्छ.